नगर रस्त्यावर एका पोलीस अधिकाऱ्याच्या मालकीच्या असलेल्या मायापबमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल पार्टीवर छापा टाकण्यात आला। पार्टीत मद्यधुंद अवस्थेतील 189 मुली आणि 114 मुलांचा समावेश असलेल्या 303 जणांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। यात आयटी कंपन्यांतील उच्चपदस्थ, व्यावसायिक तसेच कॉलेज तरुणांचा समावेश होता। पब मालकीणी विरोधात गुन्हा दाखल झाला असून आयोजकांसह 4 अटक करण्यात आली आहे। एटीएस पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पत्नी अंजली यांच्या मालकीचा हा पब आहे। त्यांच्यासह 4 विरुद्ध निर्धारित वेळेपेक्षा उशिरापर्यंत दारू विक्री करणे, मर्यादेपेक्षा अधिक मद्याचा साठा करणे, परवाना न घेता वाद्य वाजवणे, रात्री 11 नंतरही हॉटेल सुरू ठेवणे आदी गुन्हे दाखल झाले आहेत। पार्टीत सहभागी झालेल्यांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन बिभत्स वर्तन केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे। शहरामध्ये फ्लेक्स लावून त्याची जाहिरात करण्यात आली होती। सायंकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये पार्टी करण्याकरता परवानगी घेतली होती। फक्त जोडप्यांनाच प्रवेश असलेल्या या पार्टीसाठी 1000 रुपये प्रवेश फी होती। मात्र रात्री 12 नंतरही पार्टी सुरूच राहिल्याने पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला। अप्पर अधीक्षक विजयकुमार मगर, बारामती विभागाचे उप पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली 60 अधिकाऱ्यांचे पथक पबमध्ये शिरले। पबमध्ये सर्वत्र तरुण तरुणी मद्यधुंद अवस्थेत स्पीकरच्या तालावर नाचत होते। रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत काही जण नशेतच होते, काहींना धड बोलताही येत नव्हते। पोलीस कारवाईनंतर ते सैरावैरा धावू लागले। वैद्यकीय तपासणी करता आलेल्या ससूनच्या डॉक्टरांना त्यांनी रक्ताचे नमुने देण्यास विरोध केला। त्यामुळे कारवाई प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी रविवार दुपारचे 2 वाजले। पोलिसांनी 10 लाखांची दारूही येथून जप्त केली आहे। इब्राहिम अब्दुल झहीर अब्बास, अरविंद इंद्रपाल सहानी, श्रेयस विजय टन्ना, सौद सज्जय अनवारी अशी अटक केलेल्या आयोजकांची नावे आहेत। You want to take a video? You want to take a video? The police is hitting the girls inside. Yeah. The police is catching people for just eating in a restaurant. The photographers have hit the boys and girls inside. Hit girls on their faces. They didn't provide removed our slippers, taken our mobile phones. We just पुलिस अंदर लड़कियों को मार रही है। छक्की पुलिस अंदर बैठी है। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एम्फी थिएटरने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे। ऐतिहासिक वारसा असलेले हे एम्फी थिएटर अनेक घटनांचे साक्षीदार आहे। या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अजित पटवर्धन अध्यक्षस्थानी होते। राज दत्त यांच्या हस्ते एम्फी थिएटरच्या आवारात बोधिवृक्षही लावण्यात आला। एम्फी थिएटरच्या नूतनीकरणास नुकतीच पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली आहे। त्यामुळे व्यासपीठ, ध्वनी विद्युत व्यवस्था, नवीन आसन व्यवस्था, सभागृहाची गळती थांबवणे, सध्या वापरात नसलेल्या पहिल्या मजल्याची दुरुस्ती आदी 2 कोटी रुपयांची विकास कामे पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहेत। रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी चित्रपटाचे चित्रीकरण याच सभागृहात झाले आहे। आजारी असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी याच सभागृहात भाषण केले होते। सरोजिनी नायडूंच्या कविताही या सभागृहाने ऐकल्या आहेत। रवींद्रनाथ टागोर, शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन, पंडित मदन मोहन मालवीय, प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी हे सभागृह आतापर्यंत गाजवले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दलित नेते, पक्ष संघटना गेले कित्येक दिवस आंदोलने, निदर्शने करत आहेत। राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे स्मारक होण्यास विलंब होत असल्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनांच्या वतीने महामोर्चासाठी समाजातील फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या संस्था सहभागी झाल्या होत्या। यावेळी परशुराम वाडेकर, ॲडव्होकेट अविनाश साळवे, बापूसाहेब भोसले, वैशाली चांदणे, युवराज बनसोडे, राहुल उबाळे, नवनाथ कांबळे, भागवत कांबळे, प्रकाश भालेराव, मिलिंद आहिरे आदी नेते उपस्थित होते। जुना बाजार येथून या मोर्चास सुरुवात करण्यात आली।
त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा संपवण्यात आला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जाहीर सभा ही घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे इंदू मिलमध्ये व्हावं म्हणून बरेच धार्मिक संघटना, वेगवेगळे धर्माचे पक्ष या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी सातत्याने आंबेडकर चळवळीचे लोक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून बरेच आंदोलने, मोर्चे काढत आहेत. सरकारने लवकरात लवकर या डिसेंबर अखेर लवकरात लवकर पायाभरणी करावं अशी आंबेडकर जनतेची या ठिकाणी मागणी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी जनतेचं दैवत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्मारक हे आता आमचं अस्तित्व आणि अस्मिता झालेली आहे. ज्या देशाचं संविधान, या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं आणि ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये 250 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब पहिले आले, त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला जातो. पण या देशाचं संविधान लिहून या देशाची कर्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असून देखील या ठिकाणी बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आम्हाला या ठिकाणी झगडावं लागतं, आंदोलनं करावं लागते. ही खरं शोकांतिक आहे. लवकरात लवकर सरकारने आंतरराष्ट्रीय स्मारक करावं आणि आंतरराष्ट्रीय स्मारकाला जे विरोध करतील त्यांना आम्ही त्यांची जागा तर दाखवणारच आहोत. पण बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला विरोध करत असताना आपण कोण आहोत आणि बाबासाहेब आपल्याशी किती मोठे आहेत याचा विचार करून त्यांनी हे विरोध करावा. नाहीतर आम्ही त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवणारच आहोत आणि आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. चालू दादा या ठिकाणी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष महेंद्रजी कांबळे आहेत, हरिबहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी आहेत, भंतेगण आहेत, सर्व धार्मिक सामाजिक संघटना या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि ह्या सर्वांचं अस्मिता आणि अस्तित्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल आहे. तेव्हा इंदू मिल हे लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय स्मारक हो अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. न केल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल. आज पुणे शहरातील तमाम फुलेशाह आंबेडकरी विचारावर आधारित असणाऱ्या संघटना, भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध सासंबा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, सर्व आंबेडकरी जनता आज इंदू मिलचं आंतरराष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे यासाठी आम्ही मागणीसाठी हा महामोर्चा काढलेला आहे. गेल्या 12 वर्ष आमच्या चळवळीतील नेते मंडळी या प्रश्नावर आंदोलनं करत आहेत, पण सरकारने हा निवडणुकीचा विषय बनवलेला आहे आणि म्हणून 6 डिसेंबरला याची पायाभरणी सरकारने केलीच पाहिजे. यासाठी हा इशारा मोर्चा आम्ही सगळ्यांनी काढलेला आहे. जर 6 तारखेला झाला नाही तर याचे पडसाद वाईट उमटतील. म्हणून 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशा पद्धतीचं आव्हान पुणेकर आंबेडकर जनतेच्या सर्व पक्ष संघटनाच्या वतीने आम्ही करत आहोत. अशासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. इंदू मिलचा प्रश्न निवडणुकीचा विषय होऊ नये हा आमच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून हा महामोर्चा इंदू मिलच्या राष्ट्रीय स्मारकासाठी जे इंदू मिलच्या स्मारकासाठी विरोध करतात त्यांनी उघड येऊन विरोध करावं, परंतु हा प्रश्न रेंगळत ठेवू नये अशा पद्धतीची आमची राज्य शासनाला आणि पंतप्रधानाला आज विनंती आहे. आपले वाईट होणार आहे या अंधश्रद्धेतून पत्नी आणि 3 मुलांना विष पाजून पतीने स्वतः जाळून घेऊन आत्महत्या केली. अंधश्रद्धेचे भयानक रूप दाखवणारी ही घटना कोथरूडमधील लोकमान्य कॉलनी झोपडपट्टीमध्ये घडली. परशुराम मडियप्पा कळकंटी असे पतीचे नाव आहे. पत्नी जमुना कळकंटी, मुली पायल कळकंटी आणि मनीषा कळकंटी, मुलगा करण कळकंटी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परशुराम हा गवंडी काम करत असे. परशुराम याचे कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आहेत. सध्या त्याचे 5 भाऊ आणि आई हे कोथरूडमधील लोकमान्य कॉलनीमध्येच राहायला आहेत. बुधवारी सकाळी परशुराम आणि त्याची बायको जमुना कस्तुराबाई यांच्याकडे गेले होते. परशुराम याची तब्येत ठीक नसल्याने त्याला दवाखान्यात किंवा देवऋषीकडे घेऊन जाण्याबद्दल त्यांची चर्चा झाली. यानंतर रात्री त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचे ठरले होते. मात्र डॉक्टरांकडे जायला परशुराम तयार झाला नाही. गुरुवारी मध्यरात्री परशुराम याने पत्नी पायल, मनीषा, करण यांना विष पाजले. त्यानंतर मनीषा आणि करण यांना त्याने झोपेतच उचलून कचरा डेपोजवळ नेले. त्यानंतर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. यामध्ये 5ही जणांचा अंत झाला.
परशुराम याचा भाऊ शरणप्पा पहाटे 3च्या सुमारास बाहेर चालला होता. त्यावेळी परशुराम याच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्याला दिसले. त्याने घरात डोकावले असता आतमध्ये जमुना आणि पायल बेशुद्ध अवस्थेत पडले असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर त्याने परशुराम याचा शोध घेतला असता तो कचरा डेपोजवळ जळालेल्या अवस्थेत पडला होता. त्याच्याजवळ मनीषा आणि करण पडलेले त्याला दिसले. त्याने गल्लीतील नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांना उठवून याची माहिती दिली. त्यानंतर कोथरूड पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. परशुराम मडलप्पा काळकटी आहेत, वय 30 वर्ष, गवंडी काम करतात. त्यांना एक पत्नी, 2 मुली आणि एक मुलगा आहे. ते गेल्या महिन्यापासून बाहेर काही कामाला जात नव्हते, घरीच होते. काल सकाळी ते सासूकडे जाऊन त्यांनी सांगितलं मला काहीतरी कोणी करणी केली असेल, मला त्रास होतो, मला डॉक्टरकडे घेऊन जा. सासून सांगितलं आज सकाळी घेऊन जाऊ. काल संध्याकाळी पण पत्नीने घरी येऊन आईला सांगितलं हे थोडं वेड्यासारखं करतात, यांना डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. सासून सांगितलं उद्या सकाळी घेऊन जाऊ. काल रात्री 3च्या दरम्यान हा परशुराम आहे त्याचा भाऊ शरणप्पाने बघितलं तर घराचा दरवाजा उघडा आहे आणि दरवाजा उघडा आहे तर मग त्यांनी आत जाऊन बघितलं असता त्याची ही जमुना आणि पायल या दोन्हीचे मृतदेह दिसले. आणि हा परशुराम आणि 2 मुलं कुठे गेले म्हणून त्यांनी शोध घेतला. तर बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवर तो गेला, त्याला तिकडं बॉडी जळताना दिसली आणि तो 2 मुलं तिथं पडलेले होते. मग त्यांनी येऊन शेजारच्या सासूला बोलवलं आणि जाऊन बघितलं. हे मुलं आणि पत्नीचे एकतर गळा दाबलेला असावा किंवा पॉयझनसारखं, कारण तोंडाला थोडा फेस होतो. नक्की कारण अद्याप समजलेलं नाही त्याचं. कोळसा खाण घोटाळ्यात शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे नाव आल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयने 5 कंपन्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे नाव असल्यामुळे या प्रकरणी दर्डा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले. शिवसेना विभाग उपप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गटनेते अशोक हरनावळ, विभाग प्रमुख संतोष भुतकर, बाळा ओसवाल, नगरसेविका पूनम झेंडे, महिला आघाडीच्या राधिका हरिश्चंद्रे, छाया भोसले, संगीता त्रिभुवन, युवा सेनेचे किरण साळी, मनीषा धारणे यामध्ये सहभागी झाले होते. दुपारी 4च्या सुमारास अलका टॉकीज येथे हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस गँग्स ऑफ कोळसापूरचे सदस्य दर्डा, शिक्षण दिनी दर्डांचा कोळसा घोटाळा असे फलक घेऊन शिवसैनिक यात सहभागी झाले होते. शिंदे म्हणाले, आघाडी सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे. अशा भ्रष्ट मंत्र्यांना जनतेने किती दिवस सहन करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्डा यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही त्यांना तो देण्यासाठी भाग पाडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेसच्या गँग्स ऑफ कोळसापूर चे सदस्य असलेले राजेंद्र दर्डा, महाराष्ट्राला कलंक असणारं हे शिक्षण मंत्री असणारं व्यक्तिमत्व, शिक्षक दिनीच त्यांच्यावर FIR दाखल झाली कोळसा घोटाळ्यात. या राजेंद्र दर्डांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीकरता आज आम्ही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केलेले. यांनी जर राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू. पुणे शहरातून आज सुरू झालेलं हे आंदोलनाचं लोण महाराष्ट्रात पसरल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी पण घरकुल घोटाळ्यामध्ये गुलाबराव पाटलांनी त्यांना अटक झाली, त्यांना जामीन मिळाला, परत त्यांचं हे राजीनामा घेतला असं सांगितलं. पण हे महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे एवढं निर्डावलंय की त्यांनी राजीनामा घेतलाय पण तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला नाही. तर अशा गेंड्याच्या कातडीच्या शासनांना इशारा देण्याकरता आज आम्ही हे आंदोलन इथं सुरू केलेलं आहे आणि ह्या काँग्रेसच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांना इशारा देतोय की हे जे भ्रष्ट मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करावं, यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि पाय उतारवावं एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.